नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या आवारामधून बोलतोय. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी होऊ घातलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा त्यांनी जाहीर केला. जाहीर करत असताना 2017ची ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होती त्याच पद्धतीची प्रभाग रचना त्यांनी निश्चित केलेली आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 2011चीच गृहीत 17ला धरण्यात आली ती तशाच पद्धतीची 17ची आता पुढे कंटिन्यू केलेली आहे. आणि आता जो प्रभाग बघणार आहोत तो प्रभाग क्रमांक 13. हा जो प्रभाग क्रमांक 13 आहे तो पूर्णपणे शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा प्रभाग आहे. यापूर्वीचे जे काही नगरसेवक होते ते कामाटे, मुदगल, आडम, रिकमल्ले हे या प्रभागाचे नगरसेवक होते आणि त्याच नगरसेवकांच्या पद्धतीनं निवडणुका झाल्या. त्याच पद्धतीचा प्रभाग रचना यंदा देखील आहे. या प्रभाग रचनेचं जी काही लोकसंख्या आहे ती 37,320 इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे या प्रभागामध्ये भाजपाचं वर्चस्व आहे. भाजपाचेच नगरसेवक या प्रभागामध्ये 4च्या 4 आहे. या 4चा प्रभाग आहे. आता 2017 नंतर जो काय आता येणारी होत असलेली जी काही महापालिका निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 13मध्ये तीच भाजपा आपली ताकद ठेवणार का चेहरे बदलून देणार? विद्यमान आमदार देवेंद्र कोटे हे कुणाला कशा पद्धतीची आपली व्यूहरचना तिथं आखणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आणि विशेष म्हणजे या प्रभागामध्ये कामाटे यांचं निधन झाल्यामुळं या प्रभागातलं कामाटे नावाचं जे वलय आहे त्याची सहानुभूती आहे ती नक्कीच ह्या निवडणुकीला पक्षाच्या बाजूने नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.